सकाळी लवकर उठायला शिका, वेळेला महत्व द्या, कार्यक्रमाला वेळेला जायला शिका, वेळेत कार्यक्रम संपवायला शिका, म्हणजे चांगल्या सवयी लागतात. तर अजित पवारांचा हा व्हिडिओ होता पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या एका पुरस्कार सोहळ्याचा. या सोहळ्याला चंद्रकांत पाटील पालकमंत्री म्हणून सुद्धा उपस्थित होते आणि अजित पवारही उपस्थित होते. पण चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाला येण्यापूर्वीच अजित पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आता अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांची वाट न बघण्याचे अनेक अर्थ निघू शकतात, हे वेगळं सांगायची काही गरज नाही. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे जेव्हापासून अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झालेत तेव्हापासून पुण्याचे पालकमंत्री कोण अशी चर्चा रंगायला सुरुवात झालेली आहे. कारण अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकांचा अक्षरशः धडाका पुण्यामध्ये लावलेला आहे आणि या बैठकांना विशेषतः चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री म्हणून उपस्थिती नसतेही, बऱ्याचदा ती नसते. आणि यावरूनच अजित पवारांना जेव्हा जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी मंत्री म्हणून बैठका घेऊ शकतो, तसे अधिकार मला आहे, अशीच उत्तरं अजित पवारांकडनं देण्यात आलेली आहे. पण पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनीही बैठकांना उपस्थित असणं हे अनिवार्य आहे. मात्र तरीसुद्धा भाजपकडे हे पालकमंत्री पद असलं तरीही पुण्याचे सुपर पालकमंत्री म्हणून अजित पवारच सगळ्यांना वाटतायत, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मागील काही दिवसात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, PMRDAचे आयुक्त अशा अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्यात. या बैठकांना चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं. पत्रकारांनी याबाबतीत अजित पवारांना जेव्हा विचारलं होतं त्यावेळी आपण मंत्री असल्यानं आपल्याला बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं. असं जरी असलं तरी नियमानं जिल्ह्याच्या विकास कामांबाबत पालकमंत्र्यांना पुरेपूर माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्या बैठकांना उपस्थित राहणंही गरजेचं आहे. मात्र ज्या प्रकारे महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी जशी छाप पाडली होती तशी छाप पाडण्यात चंद्रकांत पाटील हे कमी पडतायत, अशीच सगळीकडे चर्चा आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पुणे जिल्ह्याची ओळख आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित विकास कामं, अन्य प्रश्न, त्याचबरोबर रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार हे दर शुक्रवारी बैठका घ्यायचे. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये निधीवरून कोल्ड वॉर रंगल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या. 400 कोटी रुपयांच्या विकास कामांना निधी मिळाला नसल्याची तक्रार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ ॲक्शन मोडमध्ये येत अजित पवारांवर कंट्रोल आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. ते काहीही असलं तरी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जड जातायत हे मात्र नक्की. आणि त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.